जनता की बात जनता के साथ। ची जनता ही मला 85 पासून मदत करत आलेली आहे आणि ते दरवेळी 5 वर्षाने ते आमच्या सांगण्यावरूनच ह्या शहरामध्ये प्रेसिडेंट आणि सगळे सदस्य ते निवडून देतात, कारण आम्ही त्यांच्या विश्वासाला पात्र झालो आहे असं आम्हाला वाटतंय. आणि आम्ही दरवेळी विकासाच्या विचारशिवाय दुसरा काही आम्ही आमच्या मनामध्ये विचार बी नाही आहे आणि शिरपूरचा कसा विकास होईल त्याच्यावरच आमचं लक्ष आहे. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की यावेळी बी त्यांनी फार मताने आम्हाला निवडून दिले. काही शिरपूरमध्ये डेव्हलपमेंट झाली, शिक्षणाच्या बाबतीत झाले, सिंचनाचे प्रश्न मिटले असतील किंवा काही प्रमाणात राहिले, अजून काय वाटतं की आता पुढच्या काळात आपल्याकडे समोर कुठले प्रश्न डोळ्यासमोर आहेत? नाही बघा, एक तुम्हाला सांगतो, जे माझी थ्योरी पहिल्या दिवसापासून आहे आणि हे मी महाराष्ट्राला एक सांगतो आहे की ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर 5-6 चीजेस आहे की ज्याच्याने ग्रामीण भागाचा आणि शहराचा विकास होऊ शकतो. पहिला आहे त्याची शेतकऱ्यांची जमीनमध्ये पाणी यायला पाहिजे. हा सगळ्यापेक्षा पहिला प्रश्न आहे. आपण कमीत कमी 1 लाख एकर अशी आहे की ज्याला आपण कोरडवाहू सारखी होती, त्या कमी पाणी होतं, तरीही आज आपण ॲव्हरेज 200-300 फूटवर घेऊन आलो आहे. 1000 फूटचं पाणी आपण 20 फूटपासून तर 300 फुटापर्यंत घेऊन आलो. हा फार मोठी अचिव्हमेंट आहे. आणि पावसाचा भरोसा राहिला नाही आणि त्यामुळे पावसाचा भरोसा राहिला नाही त्यामुळे दुबार पीक शिवाय त्याचं जीवन बदलू शकत नाही. आणि दुबार केव्हा होईल की सगळ्यापेक्षा महत्त्वाचं काम पहिला ते केलेलं आहे. आणि कुठलाही ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर तिथे मुंबई पुण्यासारखी एज्युकेशन त्यांना मुलांना मिळाला पाहिजे. आणि त्या हिशोबाने शिरपूरला आपण एक शिक्षणाची नगरी बनवून टाकली आहे. आता 72,000ची वस्ती आहे ना, तिथे 44,000 विद्यार्थी शिकत आहेत. एक छोटासा उदाहरण देतो की आपल्या तालुक्यामध्ये आपण महत्त्वाचे इंजिनिअरिंग कॉलेज असते आणि त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आतापर्यंत 14,000-13,000 मुलं पास झाले. त्याच्यामधून शिरपूर शहर आणि तालुक्याचे 5,500 मुलं पास झालेले, 6,000 मुलं पास झालेले. त्याच्यामधून 20 मुलं बी इथे नाही आहे. तर तुम्ही समजू शकता की 6,000 मुलं नोकरीला आहे, व्यवसायाला आहे. तर एक गावामध्ये जर 6,000 लोक नोकरीला असेल तर तुम्ही त्याच्या फॅमिलीला 5 जण मी पकडले तर 30,000 लोकांच्या जीवनामध्ये बदल ओनली इंजिनिअरिंगमध्ये झाला आहे. तशी फार्मसी आहे, MCA आहे, BEd आहे, DEd आहे, बाकी सगळी कॉलेजेसमधून हजारो विद्यार्थी इथून पास झाले आणि ते नोकरीला आहे. आणि त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे, पहिला पाणी असायला पाहिजे, दुसरा एज्युकेशन चांगलं असायला पाहिजे. आणि जे 12वी शिकलेले, या 12वीच्या खाली जे लोक आहेत त्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजे. त्या हिशोबाने आपण टेक्स्टाईल पार्क आणला आणि आता तिथे 15,000 ते 17,000 मुलं काम करत आहेत. तेही 90% आपले तालुक्याचे मुलं आहेत. ह्या प्रकारच्या आपण शिरपूरच्या उत्थानासाठी काम करतो आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं आहे की शिरपूरचे लोकांनी विचार करूनच मतदान करून हे 31 सीट त्यांनी 32मधून निवडून दिलेली आहे. नगराध्यक्षला बी त्यांनी 17,000 मताने निवडून दिलं. मी त्यांच्या मनापासून, हृदयापासून आभारी आहे. आणि मी एक आणखी सांगतो की आज चिंतनबाई आलेले आहे, भूपेशबाई होते, माझी मिसेस होती, मी होतो. हे शिरपूरचा विकास पुढे कसा देता येईल त्याच्या सर्व प्रकारे आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि शिरपूरला महाराष्ट्रातला सुंदर तालुका, सुंदर शिरपूर सिटी बनवण्याची आमची इच्छा आहे. जनता की बात जनता के साथ।